बातमीकडे प्रतिकूल परिस्थितीतही नागपूरच्या मुलींनी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवलेले आहे। मात्र हा प्रवास सोपा नव्हता। नागपूरसारख्या जिम्नॅस्टिक्ससाठी कमी सुविधा असणाऱ्या शहरात राहून देखील त्यांनी दैदिप्यमान अशी कामगिरी केलेली आहे। पाहुयात यांचा हा प्रवास। प्राची पारखी, मृण्मयी वाल्दे आणि आयुषी घोडेश्वर या तिघींवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय। कारण या भारतीय खेळाडूंनी देशाला आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत एरोबिक प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवून दिलंय। त्यातही नागपूरमधील या तिघी मुली आहेत। नागपूरमध्ये जिम्नॅस्टिक्स सरावासाठी अतिशय प्रतिकूल वातावरण असताना त्यांनी मिळवलेलं यश म्हणजे प्रत्येक नागपूरकरांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे। आमची ही फर्स्ट इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होती। त्याच्यामधून आम्हाला खूप शिकायला मिळालं। भरपूर चांगली होती आणि 7-8 कंट्रीजमधले लोक आले होते। ते त्यांची कॉम्पिटिशन स्पिरिट बघून आम्ही पण पूर्ण चांगल्याने सेट काढला। जो प्रिपेअर करून गेलो होतो चांगला सेट झाला। आता पुढे वर्ल्ड कपसाठी सिलेक्शन झालं आहे। तर मग आमचा कॅम्प झाला ऋषिकुल विद्यापीठ हरियाणाला। तिथे 1 महिन्याचा कॅम्प होता। तिथे आम्हाला ट्रेनिंग दिलं सगळं, म्हणजे कोरियोग्राफी, डान्सिंग, एलिमेंट्स कसे करायचे। तर तिथे 1 महीना यूट्यूब पे वीडियोस देखा तो जब हम गए वर्ल्ड कप में तो वहाँ पे टीम्स थी, वही टीम्स थी जो हमने वीडियोस देखा। तो उस टाइम पे थोड़ा लगा कि हाँ हमने देखा है और फिर थोड़ा डर लगने लग गया। बट फिर फ्लोर पे जाके नॉर्मल, फिर हमने जितना हमारा बेस्ट दे सकते थे उतना दिया। या यशात इंडियन जिम्नॅस्टिक्स फेडरेशनचा मोलाचा वाटा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। भारतातील असलेलं वातावरण आणि स्पर्धेसाठी अझरबैजानमध्ये असलेल्या वातावरणामध्ये तफावत होती। जेव्हा स्पर्धेसाठी त्या तिथे गेल्या तेव्हा त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटलं। येथील खेळाडूंना उपलब्ध असलेली संसाधनं, इंडोर स्टेडियम यांची तुलना भारताशी होऊच शकत नाही। मात्र त्याचवेळी इंडियन जिम्नॅस्टिक्स फेडरेशननं त्यांना मोलाची मदत केली। कामगार कल्याणमध्ये छोटासा एक हॉल होता। त्या हॉलमध्ये मी क्रीडा सेवा संचालनाकडून साहित्य मागितले। त्यांनी मला वेळोवेळी मदत केली। आमचे जे ऑफिसर्स होते त्यांनी साहित्यासाठी मदत केली। छोट्या हॉलमध्ये मी जवळपास 100 ते 150 विद्यार्थी घडवत होतो। त्या विद्यार्थ्यांमधून माझे हे 3 विद्यार्थी एवढे चमकले का आज देशाचं नाव त्यांनी उंच केलं। आता तर खरी सुरुवात आहे। पुढे अनेक स्पर्धा त्यांना जिंकायच्या आहेत। इतर देशांप्रमाणे आपल्याही देशात खेळाडूंना सुविधा मिळाल्या तर तो दिवस लांब नसेल ज्या दिवशी चीन, अमेरिका सारख्या देशांना आपण ऑलिम्पिकमध्येही मागे टाकू। गरज आहे फक्त या टॅलेंटला योग्य दिशा मिळण्याची। तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, नागपूर।